कारण लोकांना अजूनही संभाजी महाराजांचा इतिहास पूर्ण माहिती नाहीये. हे इथे त्यांना इथे काय केलं गेलं, इथून कसे ते बाहेर पडलेत, त्यांना कुठे अटक झाली, हे सगळं जरा तुमच्या इकडच्या लोकांकडून माहिती मिळेल. तर मित्रांनो, हा वाडा जो आहे ना, लय मोठा वाडा आहे. आणि ज्या त्या साईडला आहे ना, मला तर वाटतं इथे गेट असेल. बघू शकता, हे खांब आहेत, इथे एक आहे, तिथे एक आहे. ही मंदिरं होती जुनी आणि यांच्यावरची जी मुंडकं आहेत ना, बघू शकता वाडा वरती आहे. त्या वाड्याच्या वरतून आम्ही असं खालती आलोय. इथे एक मंदिर आहे, इथे एक मंदिर. हे खांब जे आहेत ना, ते ह्या खांबांवर पण युद्धाच्या काळात ते या मंदिरांची नासधूस केलेली आहे. असे खांब हे जे आहेत ना, ते पडलेले आहेत. इथं आहे विहीर. हे बघा, हा आपण नदी बघायला खालती जाऊया. तर ह्या मंदिराच्या इथे पण प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी अवशेष आम्हाला सापडत आहे. ठीक आहे, बघा इथं याने राजे नावडी येथील बंदरावर गेले असताना. तर नमस्कार मित्रांनो, मी सतीश मध्ये स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे कसब्यामध्ये संभाजी महाराजांना पकडलेलं त्या ठिकाणी सरदेसाईंचा वाडा आहे. तर त्याच ठिकाणी मी जाणार आहे. तर तिकडचं जे काही आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. ठीक आहे, माझ्यासोबत माझे मित्र आहे, बघू शकता. या साईडला रावणभाई आणि या साईडला बघू शकता गमरेभाई आणि अभि पण येतोय माझ्यासोबत. तर ठीक आहे, तर आता आपण जाऊया. ठीक आहे, त्या साईडला आणि तुम्हाला सर्व काही दाखवतो. कसं यायचं, कसं काय म्हणजे रस्ता आहे तो पूर्ण मी दाखवतो. चला. तर मित्रांनो, आपण निघालेलो आहे. मित्रांनो, आपण आता हा मुंबई गोवा हायवे आहे. या हायवेवरून आपण पुढे चाललेलो आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर गोव्या साईडून जर मुंबईला जात असाल आणि तुम्हाला जर कसब्यामध्ये जायचं असेल ना, तर बघू शकता हा शास्त्री पूल आहे. हा जो दिसतो ना, हा शास्त्री पूल आहे. ठीक आहे, तर ह्या शास्त्री पुलाच्या इथे असा एक रूट जातो, बघू शकता, कर्णेश्वर मंदिराकडे. थांबा, मी पुढे तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, जर गोव्या साईडून येत असाल ना, तर तुम्हाला ह्या फाट्याच्या इथे म्हणजे शास्त्री पुलाच्या इथे त्या साईडला मुंबई गोवा हा जो हायवे आहे. ठीक आहे, हे बघा, तर कर्णेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही जर मुंबईतून येत असाल ना, तर इथे शास्त्री पूल आहे. तर या शास्त्री पुलाच्या इथे थांबून बघू शकता, या साईडला कसबा मंदिराकडे जाण्यासाठी हा रोड आहे. ठीक आहे, इथं लिहिलेलं आहे बोर्ड. ठीक आहे, आणि या साईडला माझ्या बॅक साईडला इकडे गोव्या साईडला रोड आला. ठीक आहे, तर आपल्याला या दिशेने जायचं आहे. मुंबईतून येत असाल तर इथे शास्त्री पुलाच्या इथे थांबून तुम्हाला या साईडला आतमध्ये जाण्यासाठी कर्णेश्वर मंदिर कसब्या साईडला जाण्यासाठी हा रोड आहे. ठीक आहे, तर आपण आता इथून पुढे जाऊया. बघू शकता कसा रूट आहे तो. ठीक आहे, मी चारी बाजूनी तुम्हाला दाखवतोय. बघू शकता, या साईडला ही मस्जिद आहे. तर या मस्जिदच्या इथून आपल्याला पुढे जायचं आहे. ठीक आहे, माझे 2 मित्र पुढे गेले आहेत आणि मी आणि अभि बाईकवरून पुढे जातोय. तर चला. ठीक आहे, हे बघू शकता आपले मित्र आहेत. तर इकडून पुढे जायचं आपल्याला. तर मित्रांनो, आता हे कसबा हायस्कूल आहे, बघू शकता. हे कसबा हायस्कूलच्या पुढे. ठीक आहे, आता 12वीचे पेपर चालू आहेत. ठीक आहे, तर इथून आपल्याला या साईडला पुढे जायचं आहे. ठीक आहे, तर हा जो रूट आहे तर ह्या मार्गाने आपल्याला यायचं आहे. हा आहे कसबा मोहल्ला. ठीक आहे, या रोडने आपल्याला पुढे जायचं आहे. आणि आता थोड्याच वेळात आपण म्हणजे हा कसब्या गावामध्ये आपण एंटर झालेलो आहोत. आणि संभाजी महाराजांना पकडलेलं तर त्यांची प्रतिमा जी आहे ती समोरच आहे, तुम्हाला आता दिसेल. ठीक आहे, तर आता जाऊया. ती बघा, त्या साईडला झेंडा फडकताना दिसतोय ना. ठीक आहे, तर तिथे आहे त्यांचा जो स्मारक आहे तो तिथे आहे. चला. ठीक आहे, आणि शिमग्यामध्ये इथं खूप मोठा महोत्सव असतो. ठीक आहे, रंगपंचमीला. बघू शकता, हा प्रॉपर कसबा गाव आहे. अशा पद्धतीने तुम्ही इकडे येऊ शकता. ठीक आहे, हे बघा.
मित्रांनो बघा आपण प्रॉपर पोचलेलो आहोत. मूल देवस्थान श्री जाखमाता देवी शिंपणोत्सव. ठीक आहे, हे लेणी आहे, लेंडी कसबा लेंडी बरं ना अभि. ठीक आहे, बघू शकता. आणि इथून आतमध्ये ठीक आहे ना. आता आपण ठीक आहे, आता इथून आपण सरदेसाईंच्या वाड्याकडे आतमध्ये जाऊया. ठीक आहे, ही महाराजांची प्रतिमा आहे इथे बघू शकता. आणि हा जो रोड जातो इकडे कर्णेश्वर मंदिराकडे रोड जातो. आणि इकडून नायरी वगैरे अजून कुठलं गाव आहे अभि, फणसवणे वगैरे त्या साईडला, उमरे वगैरे त्या साईडला रोड जातो. ठीक आहे, तर आपल्याला जायचं आहे इकडून आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, ह्या रूटने जायचं आहे. ठीक आहे, ह्यावाला एक हा रोड जातो, एक हा रोड जातो. तर आपल्याला ह्या रोडने इकडून आतमध्ये जायचं आहे. ठीक आहे, बघू शकता इथे महाराजांची प्रतिमा जी आहे. आणि हे आपले मित्र इथं आहेत. ठीक आहे, हे बघा बा. ठीक आहे, आता आपण इथून सरदेसाईंच्या वाड्याकडे जाऊया ना. ठीक आहे, चला. तर इथून आतमधून रस्ता आहे आणि पुढे कर्णेश्वर मंदिर आहे, ते पण मी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, चला. ठीक आहे, तर मित्रांनो प्रीतम आईस्क्रीमच्या इथून बघू शकता पुढे गेल्यानंतर मग ते कर्णेश्वर मंदिर आहे. ठीक आहे, आणि इथं सरदेसाईंच्या वाड्या आहे बघू शकता या साईडला. ठीक आहे, इथं लिहिलं आहे बघू शकता. इथे आलेत ना तर बघा श्री छत्रपती राजे संभाजी रोड, संभाजी पथ, इथं स्मारक म्हणून इथून आतमध्ये पण जाऊ शकता तुम्ही. आणि इथे बोर्ड पण लागलेला आहे, थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा या साईडला बोर्ड लागलेला आहे, हे बघा श्री क्षेत्र कर्णेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग इकडे. ठीक आहे, आणि ह्या साईडला बोर्ड लावलेला आहे बघू शकता, श्री छत्रपती संभाजी महाराजांचा वाडा जाण्याचा मार्ग. ठीक आहे, बरीच लोक इकडे येतात. ठीक आहे, तर आपण इकडून या साईडला जाणार आहोत. ठीक आहे, बघू शकता अजून टुरिस्ट आलेले आहेत या साईडला. बाईक मला दिसतात या बाहेरच्या बघू शकता, 1 2 3 4 बुलेट लागलेले आहेत. म्हणजे हे पण वाडात बघण्यासाठी आलेले आहेत. तर आपण इथं बाईक पार्क करूया. ठीक आहे, आणि जाऊया. ठीक आहे, बघू शकता. ओके, असं इथून आतमध्ये एंटर झाल्यानंतर मग इकडे जायचं आहे. ठीक आहे, चला. मित्रांनो बघू शकता आपण इथे पोहोचलो आहे. आणि हे जे जुन्या काळातले बघू शकता, मला तर वाटते इथे गेट असेल. ठीक आहे, इथं एक हे आहे बघू शकता, आणि इथे आहे ते थोडं क्रॉस झालं आहे. ठीक आहे, मला असं वाटतं की या ठिकाणी असा मोठा गेट असू शकतो. ठीक आहे, आता आपण आतमध्ये जाऊया. आणि बरेचसे इथं रॉयल एनफिल्डच्या बाईक आहेत. ठीक आहे, आता मला वाटतं टुरिस्ट आलेत, इकडून जाण्याचा मार्ग आहे. तर आपण या साईडून जाऊया. बघू शकता हे जे घर आहे ना, ह्या घराची इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि बघा समोरच सरदेसाईंचा वाडा आहे. ह्या वाड्यामध्येच श्री छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून ठेवलं होतं. ठीक आहे, संगमेश्वरची बरीच हिस्ट्री आहे, परंतु आता आपण त्या वाड्याची सध्याची स्थिती काय आहे ती जाणून घेणार आहोत आणि बघणार आहोत. बघू शकता एकदम असं इथं आल्यानंतर ना असं खतरनाक एकदम अंगावर शहारे येतात अशी फिलिंग आहे इथं आल्यानंतर. ठीक आहे, बघू शकता अशा पद्धतीने ही आत्ताची वाड्याची सध्याची स्थिती झालेली आहे. ठीक आहे, इकडून खालून पण जाण्याचा रोड आहे हा बघा, बघितला. ठीक आहे, मी चारी बाजूने दाखवतो. आणि ह्याच्या आतमध्ये बघूया कशी याची कंडिशन आहे ती. दरवाजे बघ कसे कुठे गेला हे बघा, आतमध्ये बघा कसं आहे. ठीक आहे, ह्या वाड्यामध्ये संभाजी महाराजांना कैद करून ठेवलं होतं. बघू शकता या वाड्याची आत्ताची स्थिती काय आहे. ठीक आहे, छत्रपती संभाजी महाराज, कवी कलश, सेनापती माळोजी घोरपडे आणि 300 सैन्यांसह संगमेश्वर येथे निवाडा देण्याच्या कार्याकरिता थांबले. तर मित्रांनो, शेख मुकरबक खानाने संगमेश्वरवर हल्ला चढवला. एकच धुमाकूल झाला. 1 फेब्रुवारी 1689 रोजी संभाजी महाराजांचे 300 सैन्य
शेख निजामच्या 5,000 सैन्याशी प्राणपणाला लावून लढायला लागले. हातघाईची लढाई झाली. सेनापती माळोजी बाबा लढताना घायल होऊन धारातीर्थी पडले. संभाजी महाराजांच्या घोड्याच्या एका पायावर सुवर्णकडे होते, त्यामुळे शंभूराजे ओळखले गेले आणि त्याच वेळी कळशाच्या पायावर घाव बसला आणि तो किंचाळला राजे राजे. त्यामुळे राजे त्यांच्याजवळ पोहोचले आणि त्याच वेळी शेख निजामच्या सैन्यांनी शंभूराजेंवर वार करू लागले. शेखच्या 70 हबशांनी साकलदंडाने संभाजी राजेंना बांधले, तरी पण आपले राजे 70 जणांना दाद देत नव्हते. परंतु किती वेळ एकटे लढणार. शेवटी त्यांना बांधून राजांना संगमेश्वराहून बहादूरगडास नेले. तिथे औरंगजेबाची छावणी होती. संगमेश्वर येथील सरदेसाई वाडा 3 फेब्रुवारी 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी याच ठिकाणी पकडले होते. ही जागा नव्हे तर ही घटना दुर्दैवी आहे. संगमेश्वर आणि जवळच्या शृंगारपूर येथे संभाजी महाराजांचे वास्तव नेहमी असे. उन्हाळ्यात ते या भागात आल्यावर या सरदेसाईंच्या वाड्यात उतरत. विशालगडाहून रायगडला जाताना 1 फेब्रुवारी रोजी संभाजी महाराज संगमेश्वरला या वाड्यात मुक्कामाला आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी अर्जोजी व गिरजोजी यादव यांच्या वतनाचे न्यायनिवाडे येथे केले. औरंगजेबाने पाठवलेला मुघल सेनापती शेख निजाम मुखरबक खान कोल्हापूरहून सैन्य घेऊन 3 फेब्रुवारीला संगमेश्वरला आला आणि बेसावध असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी कैद केले. कैद कसे केले आहे तर त्यावेळेचे जे वर्णन आहे ना, ते साकी मुस्तद्द खान, खाफी खान, भीमसेन सक्सेना इत्यादी समकालीन जे मुघल होते त्या लेखकाने लिहून ठेवले आहे. छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर शेख निजामाने हा सरदेसाईंचा वाडा होता जो पूर्णपणे नष्ट केला, जाळून टाकला होता आणि गावातली जी देवले होती ती फोडून टाकली होती, पूर्णपणे नष्ट केलेली होती, असे उल्लेख सरदेसाई यांच्या कागदपत्रामध्ये आहे. मेनवली दप्तरातील एका कागदात नानासाहेब पेशव्यांनी या सरदेसाई वाड्याची चौकशी केल्यासंबंधीचा उल्लेख आहे. त्यात छत्रपती संभाजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या वाड्याच्या चौथऱ्यावर सरदेसाईंनी पुन्हा वाडा बांधला असा उल्लेख आहे. संगमेश्वर येथील संभाजी महाराजांच्या वाड्याच्या चौथऱ्यावर सदाशिव दादाजी मावळंगकर याने हट्टाने बांधलेले घर मोडून ती जागा छत्रपती संभाजी महाराजांच्या बागेसह सवाई माधवराव पेशवेंनी सरकारात ठेवल्याचा उल्लेख सवाई माधवरावांच्या रोजनिशीत आहे. कैदेत पडण्याच्या आधी संभाजी महाराजांच्या शेवटच्या आठवणीचा साक्षीदार म्हणजेच हा सरदेसाई वाडा आहे. तर मित्रांनो, हा वाडा जो आहे ना लय मोठा वाडा आहे आणि त्या साईडला आहे ना, त्या साईडला म्हणजे जे तुटलं होतं ना ते बांधकाम नवीन केलं आहे, म्हणजे त्यांना त्या वाड्याला थोडं म्हणजे चांगलं त्याला करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हा जो समोरचा पार्ट आहे ना तो तुटला आहे. ठीक आहे, आतमध्ये एंटर झालो होतो ना मी, एवढा अंगावर असं काटा येत होतं ना खतरनाक, म्हणजे त्या टायमाला कसं त्यांनी सोचलं आहे ना ते बाबा. तर या वाड्यामध्येच छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं होतं. ठीक आहे, आता हाच तो वाडा आहे जो की तुम्ही बघताय. ठीक आहे, आतमध्ये गेल्यानंतर एवढं भयानक वाटत होतं ना की खतरनाक, बघू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने आहे. तर आपण इकडून आता खालती जाण्याचं त्यासाठून जाऊया. ठीक आहे, तर बघू शकता ह्या साईडला पण सगळे रायडर वगैरे आलेत. हे बघा, हे रायडर आहेत, त्यांच्या तर बुलेट होत्या, आपण ज्या पाठी बघितल्या होत्या त्या. ठीक आहे, इव्हन आता आम्ही त्या खिडकीतनं सुद्धा आतमध्ये बघितलं ना, हा म्हणजे इथलं म्हणजे ते 2 पावलं मागचं क्लायमेटनी त्याच्या जवळचं फरक वाटतोय तो खतरनाक आहे. म्हणजे अंगावर असे शहारे येतात ह्या साईडला, आतमध्ये एंटर केल्यानंतर असं वाटतंय. ठीक आहे, काय नाव तुमचं? प्रसाद शेटे. ओके ना, ठीक आहे. तुम्ही दादा? आम्ही इकडचे जाऊ, परंतु कधी या साईडला म्हणजे आलोय पण प्रॉपर आतमध्ये नव्हतो आलो, पण शूट करण्यासाठी आतमधनं बघण्याची खूप होते. हो, पण कसं आहे, कोणाची तरी शेवटी ती खाजगी प्रॉपर्टी आहे, हो, आपण ते न विचारपूस करता जाणं चूक आहे ना. हो बरोबर आहे. ठीक आहे, चालेल. ओके, चला, बाय बाय. बाय बाय. तुम्हाला विनंती आहे, हा, काही युवक तुम्ही एकत्र या. हो हो, आता फिल्म झाल्यानंतर लोकांना महाराष्ट्र सगळ्यांना समजायला लागेल. हो, गर्दी तुम्ही ह्या गावातले युवक एकत्र या, हो इकडची साफसफाई करा, कधी लागली मदत आम्हाला पण आव्हान करा. हो, बरोबर. सगळे येतील समाजसेवक आणि हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचू दे. हो बरोबर. पण त्याच्यासाठी तुम्ही लोकल युवकांनी पुढाकार घ्या, इकडची साफसफाई करून गाईड कसं करता येईल. हो, कारण लोकांना अजूनही संभाजी महाराजांचा इतिहास पूर्ण माहिती नाहीये. हो, हे इथे त्यांना इथे काय केलं गेलं, इथून कसे ते बाहेर पडलेत, हो, त्यांना कुठे अटक झाली,
हे सगळं जरा तुमच्या इकडच्या लोकांकडून माहिती मिळाली तर अजून बरं. ओके. कारण पिक्चर शेवट पिक्चर असतं. हो पिक्चर मध्ये काय जे झालं हो ते जर तुमच्याकडच्या इकडच्या बऱ्याचशा जे जुनी लोक आहेत त्यांना माहिती असेल त्यांच्याकडनं युवकांनी जाणून घ्या आणि बाकीच्यांना गाईड करा. एवढीच फक्त रिक्वेस्ट. ठीक आहे, धन्यवाद. आणि इथे आले आता पिक्चर बघूनच सर्वजण म्हणजे हा लोकेशन अजून गर्दी वाढेल. आम्ही तर काही जवळचे आहोत. आम्ही हो ज्याच्याशी आता तुम्ही बोलताय माझा मित्र राजू, आम्ही दोघांनी अजून पिक्चर पाहिलेलं नाहीये. हो मी पण पिक्चर पाहिलं नाही. फार दिवस म्हणजे वर्षभरापासून आमचं चाललंय हो. की एवढं जवळ लोकेशन असून आपण अजूनपर्यंत गेलेलं नाहीये. ओके. तर म्हणून आम्ही इथे आलो होतो आणि आज किंवा उद्या आम्ही पिक्चर बघण्याच्या ह्याच्यात आहे. हो मी पण नाही, आपला इतिहास युवकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांनी काय प्राणाची आहुती दिली ही दिसली पाहिजे, समजली पाहिजे. हो बरोबर. आमचं एवढंच म्हणणं आहे, फक्त तुम्ही लोकल जे हा आहेत गावकरी बरोबर. साफसफाई केली तर कसं म्हणजे इथं लोक येऊ शकतात. यापुढे आहे ना दादा, इथे टुरिस्ट प्रचंड वाढेल. हो वाढू शकतात. म्हणजे आताचा गेल्या आपण या शुक्रवारी रिलीज झालाय. हो तर पिक्चर त्याच्यानंतर ऑब्व्हियसली जर तो नॉन महाराष्ट्र मध्ये जर तो पिक्चर इतका चालतोय तर महाराष्ट्रामध्ये तर तो धुमाकूळ घालणार आहे याबद्दल वादच नाहीये. हो. त्यामुळे नंतर इथे टुरिस्ट प्रचंड येईल आणि टुरिस्ट प्रचंड येईल. त्यानंतर म्हणजे मला काय म्हणायचं ते तुम्हाला कळलं असेल. हो बरोबर. जे प्रकार होऊ नयेत हो ते सुद्धा होण्याचे होतील. मग त्यामुळे इथली तुमची लोकल मुलांची टीम आहे ना फार स्ट्रॉंग ठेवा. हो पूर्ण साफसफाई केली बघू शकता. कारण आपल्याला हे आत्ताची म्हणजे कशी. एखाद्या देवस्थानपेक्षा कमी नाहीये. हो बरोबर. महाराजांचा इतिहास आपल्याला जपायचा आहे. हो बरोबर. तर जेवढं तुम्ही सगळे लोक एकत्र येऊन कराल, आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा इतिहास जपला जातोय. हो. आता हा इतिहास दुनियेच्या समोर आलेला आहे आता हो आपल्या महाराजांचा. ते मूवीच्या मूवीच्या माध्यमातून असेल. लोकांना माहिती होता थोडाफार, पण मूवी माध्यमातून आता तर सगळं पिक्चर क्लिअर झालंय. हो पण जे नॅचरल जे इकडचं जे काय आहे त्या गोष्टी आता ती लोक बघायला येतील ते जरा तुम्ही करून घ्या. ओके थँक्यू धन्यवाद. चलो. ठीक आहे पुन्हा भेटूया. ठीक आहे धन्यवाद. ओके तर आता आपण तुम्ही मुंबई रत्नागिरी. रत्नागिरी. ठीक आहे रत्नागिरी, शिवाजीनगर, हा जुवे, ठीक आहे बाजारपेठ आपण रत्नागिरी. ठीक आहे चालेल. चला बाय. बाय बाय. ओके चालेल. तर मित्रांनो वाडा बघू शकता त्या साईडला आहे. आणि इथून असं पुढे आल्यानंतर आम्हाला हे जुन्या काळातल्या जे मला वाटतं हे काय गेट वगैरे काय असू शकतं ना. खांब बघू शकता. हे खांब आहेत. इथे एक आहे, तिथे एक आहे. इथे अवशेष आम्हाला सापडले. इथे पण बघू शकता. तिथे 1 2 आणि हे बघा. ठीक आहे आता हा वाट आम्ही बघत चाललेलो आहोत. ठीक आहे इकडून खालती जाऊया. बघू शकता हे असं आता जंगल टाईप झालेलं आहे. ठीक आहे बघू शकता. तर आता आपण इकडून जाऊया. ही वाट आहे. तर मला वाटतं तिकडे विहीर वगैरे आहे. मित्र बोलतात माझ्यापेक्षा त्यांना चांगलं माहिती आहे कारण ते इकडे येऊन गेले होते. मी या साईडला आलो नव्हतो. आणि हे बघा विहीर इथं आहे विहीर. ओके बापरे बाप. पहिली नाही आता ही लेटेस्ट आहे का. अरे बाबा काय दिसत नाही. बापरे इथं पडलं ना तर डायरेक्ट खालती. बाबा भाऊ कसली खोल आहे मित्रांनो. मोबाईल पडायचा माझा. हे बघा लय मोठी खोल आहे. चिऱ्यांची बांधलेली आहे. चिरे बांधकामची ही बोट आहे. आपला बोट बोलते. ही विहीर आहे. या साईडला तटबंदी आहे ना इकडून बांधलेली आहे. ठीक आहे हे वाड्याच्या भोवतीलाच अशी तटबंदी आहे. आणि हा वाडा पूर्ण इथपर्यंत आहे बघू शकता. हे बघा इथून ते तिथपर्यंत आहे. ठीक आहे आता आपण इकडून खालती जाऊया. ठीक आहे इथं मंदिरं वगैरे आहेत जुन्या काळातली. दाखवतो मी ती बघा. ते एक मंदिर इथं दिसतंय. तर मित्रांनो तिकडून खालती आल्यानंतर बघू शकता ही मंदिरं बघा. बाबा भाऊ कसली खतरनाक वाटत आहेत. हे बघा एक मंदिर इथे आहे. हे बघा ओके हे जे मंदिर आहे हे बघा इथे एक आहे आणि इथे एक आहे. हे बघा हे आणि आपण मगाशी तिथे वरती जे खांब बघितले होते ना ते हेच खांब होते ते. हे बघा हे बघा. ठीक आहे अशा पद्धतीने मग जवळून दाखवतो. हे बघा ही मंदिरं होती जुनी आणि यांच्यावरची जी मुंडकं आहेत ना बघू शकता ही ओढून टाकलेली आहेत त्या काळात. ही बघा हे बघा ही जुनी मंदिरं होती. हा नक्षीकाम ना. हे बघा कोरलेले आहेत बघा. हे सर्व जुन्या काळातलं आहे. ओके
पाठीमागून असं आहे. हे बघा. ठीक आहे. आणि या साईडला हे खांब जे आहेत ना, ते ह्या खांबांवर पण असं कोरलेलं आहे. बघू शकता किती चांगल्या पद्धतीने नक्षीकाम केलेलं आहे. ठीक आहे. हे खालती एक आहे, त्याच्या आधी मी तुम्हाला वरचं दाखवतो मंदिर. ठीक आहे. चला वरचं बघूया मंदिर. ओके. हे बघा मित्रांनो, इथे नंदीन होते ना, तर त्यांचं मान वगैरे अशी उडवून टाकलेली आहे. त्यांची मान हे त्या काळात मध्ये उडवले ना अभि. ठीक आहे. तलवारीने बघू शकता युद्धाच्या काळात या मंदिरांची नासधूस केलेली आहे. हे बघा. हे बघा, हे खांब जे आहेत ना, ते खांब असे पडलेले आहेत. ओके. शंकरांची पिंड आहे ते. हे बघा. ओके. आणि इथे आल्यानंतर ना एक वेगळीच, हा आधी कसं वाटतं ना, एकदम अंगावर शार येतात ना, की भागो तो मन एकदम भरून येतं. ठीक आहे. आणि हे बघा, ही अशी त्या काळामध्ये पूर्ण अशी मंदिरांची नासधूस केलेली आहे तलवारीने. बघू शकता ही तोडण्यात आली होती. हे बघा. आणि ही त्या टायमाची तशी होती ना, तशीच आहे. ठीक आहे. हे बघा. हा, आपण नदी बघायला खालती जाऊया. ठीक आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला, ठीक आहे, त्याच्या आधी नावडी बंदर का, ठीक आहे, तर तिकडे नावडी बंदर आहे, ते तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधी हा मंदिर बघा. ओके. तर ह्या मंदिराच्या इथे पण हे मंदिर तोडण्यात आले बघा. त्या टायमात तलवार लय ही होती ना. बघू शकता इथे पण असं वार केलेलं वाटतंय. ओके. घाव बिव घालून फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते तुटलेलं तसंच आहे. ठीक आहे. आणि इथे पण बघू शकता नंदी होते, तर त्यांची पण मानस ही तोडलेली आहेत. ठीक आहे. मुंडकच नाही प्रत्येक ह्याला. ठीक आहे. आणि आतमध्ये बघू शकता असं अभि गेलाय. हे बघा, हे पण जुनी दगडांवर कोरलेलं आहे. आतमधून बघा कसं दिसतंय. ठीक आहे. आणि नक्षीकाम बघा, एक नंबर नक्षीकाम आहे. ठीक आहे. आणि आजकाल आपल्याला म्हणजे हे कमी बघायला भेटतं, आणि हे जे आहे ते आपण जपलं पाहिजे. ठीक आहे. हो, जसेच्या तसं आहे. अशा पद्धतीने तर वाडा वरती आहे, त्या वाड्याच्या वरतून आम्ही असं खालती आलोय. इथे एक मंदिर आहे, इथे एक मंदिर आहे, आणि हे एक मंदिर आहे. आणि आम्ही आता ह्या दिशेने चाललोय. आणि इथे वाटतं खांब होते, ते खांब बघू शकतो. अशा पद्धतीने खांब आहेत इथे पडलेले आहेत. ठीक आहे. ओके. असे हे बघा, प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी अवशेष आम्हाला सापडत आहे. ठीक आहे. बघा इथं पण काहीतरी होतं, हे जुन्या दगडी आहेत. ठीक आहे. आणि हे बघा इथं पण खांब होते. मला वाटतं इथून आहे ना पायऱ्या होत्या हे उतरण्यासाठी, इकडून नदीच्या दिशेने जाण्यासाठी. हे बघा इथे पण असे खांब हे जे आहेत ना, ते पडलेले आहेत. ठीक आहे. आणि हे दादा पण आहेत यूट्यूबर. ओके. सांगलीवरून आलेत ना, बघू शकता सांगलीवरून आलेत ते ब्लॉग शूट करण्यासाठी. आणि आपण आता इकडे चाललो आहे. ठीक आहे. मित्रांनो, आता तुम्हाला विहीर दाखवतो. ठीक आहे. ही बघा विहीर, एक मिनिट. ही बघा जुन्यातलं बांधकाम आहे विहिरीचं. हे बघा विहीर. अजून विहिरीमध्ये संगमेश्वर जवळ कसबा येथे मुखरबग खानाच्या लष्करी तुकडीने वाघवैद्य सप्तमी म्हणजे शुक्रवार 1 फेब्रुवारी 1689 रोजी अचानक छापा मारून छत्रपती संभाजी महाराजांना बंदी बनवले. तेव्हा आलमगीराला वाटले असावे की आता आपण महाराष्ट्राचे स्वामी झालो. पण त्यानंतर 27 वर्ष झुंजत राहिलेल्या महाराष्ट्राने शेवटच्या सामर्थ्यवान मुघल
राजाला गुडघे टेकायला लावले. काही इतिहासकारांच्या मते छत्रपती संभाजी राजेंना सरदेसाई वाड्यात कैद केले गेले, तर महिपतगडचा सुभेदार रामचंद्र बल्लाळ, भगवंत त्रिंबक प्रतिनिधी याने राजे नावडी येथील बंदरावर गेले असताना कैद झाले असा उल्लेख 1771 मधील पत्रात केला आहे. तिथं शास्त्री नदीतून चिपळूण किंवा राजापूरच्या दिशेने जाऊ शकत होते आणि अशा ठिकाणी घोडदळाने पाठलाग करण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे हे ठिकाण अधिक योग्य वाटते असं इतिहासकार कमल गोखले सांगतात. आजही कसबा संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे हे अतिशय सुंदर स्मारक पाहून त्यांच्या आयुष्यातील झंझावात डोळ्यांसमोर उभा राहतो. दर्या फिरिस्तीचे छत्रपती संभाजी महाराजांना मनोभावे नमन. मित्रांनो, अशा प्रकारे आपण पूर्ण व्हिडिओ तुम्हाला म्हणजे तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली. व्हिडिओ जर आवडली असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, बोम.